नमस्ते विद्यार्थिनींनो व पालकांनो. मी नमस्ते विद्यार्थी करिअरबद्दलच्या एक स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर मी यापूर्वी रिटायर्ड इंजिनियर सायकोलॉजिकली मी तुम्हाला काही वेळा करिअर गायडन्स बद्दल काउन्सिलिंग करत असतो. मी तुम्हाला काही महाराष्ट्रामध्ये अनेक कॉलेज आणि शाळांमध्ये या प्रकारे 15 ते 20 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहे. आणि हे प्रकारे तुम्ही विषय कसं निवडावं आणि हे काय रिलेटेड जे असतं करिअर कसं घेणं फार महत्त्वाचं आहे. डिप्लोमा माहिती बऱ्याच माहिती बऱ्याच वेळा दिलेली आहे. आजचा विषय आहे की आपण लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला मी आणि आता पहिला विद्यार्थ्याने 12वी सायन्स करिअरचा मुद्दा आणि आवश्यक किमान पाहिजे क्वालिफाय झाला कालावधी आहे टेक्निकल फील्ड मध्ये जाताना कालावधी आहे 3 महिने आहे. विचार करा की आपण निर्णय घेताना घाई होते की सरकारी नोकरी करता येईल. आपण शिक्षण स्वयंरोजगाराच्या संधी आपण महत्त्वाच्या टिप्सवर आपण सध्या जाऊया. शिक्षण नंतर तुम्हाला आयटीत नोकरी कॉम्प्युटर हार्डवेअर हे सर्व तुम्हाला त्याला 10वी नंतर विषय की कॉम्प्युटर हार्डवेअर संधी आहेत. कोणता निर्णय घेताना करू शकता. निर्णय घेताना निवड करताना आपल्याला विचार करिअर मध्ये करू शकता. भविष्यात तुम्हाला अनेक निर्णय घेताना कोर्सद्वारे तुम्हाला मध्ये मानसिक आणि भावनिक बाजूने टेली सॉफ्टवेअर निर्णय घेऊ शकतो. काय क्षमता आहे, आवड आहे, त्याचप्रमाणे अकाउंटिंग क्षेत्रात निर्णय घेताना उपयुक्तता तुम्हाला पाहिजे की आणि तुम्हाला आपण काय काय होईल याचा क्षेत्रामध्ये फायनान्समध्ये क्षेत्रामध्ये तुम्हाला भविष्यामध्ये फार महत्त्वाचं निवडता येतील. डिप्लोमा उत्तम आहे. शिक्षण पाहिजे त्याला 10वी आणि 12वी डिप्लोमा कोर्स आहे 2 ते 12 महिने शिक्षण पाहिजे त्याला 10वी आणि 12 महिन्यात म्हणजे तिसरा कोर्स आहे 2 ते 12 महिने कमीत कमी त्याच्यामध्ये होतो. 12 महिन्यात आपल्याला विचार तिसरा महिना कमीत कमी त्याच्यामध्ये होतो. फ्रेम मध्ये डिझाईन मध्ये करता आलं पाहिजे. आपण चाललेलो आहे. शिक्षण पुढे वाढवता शिक्षण पुढे वाढवता प्रगतीचे मार्ग दिसतात, कौशल्याचे मार्ग दिसतात, प्रमाणेपेक्षा जास्त होऊ शकते. मर्चंट नेव्हीला भविष्य घेतलं पाहिजे. म्हणजे कसा केला पाहिजे, काय व्हायचं, बौद्धिक विचार आपल्याला काय करू शकतो, काय गरज आहे, अभिनय करता आपण स्वप्न पाहणं अत्यंत महत्त्वाचं. अनेक विद्यार्थी मोठमोठे स्वतःचे स्वप्न बघतात, परंतु त्यांना बेसिकली काही मला निगेटिव्ह नाही बोलायचं. जे काही टीव्ही तुम्ही बघणार आहात त्याच्यामध्ये करिअर करता येईल. त्याचे मार्ग कठोर प्रयत्न केले पाहिजे. कुठेतरी आणि नुसतं संतुष्ट आलं चांगल्या पुढचा झालं पाहिजे. तुम्हाला माहिती की रात्रीचे स्वप्न त्याच्यावर जास्त रात्रीचे स्वप्न पाहिलेले गरज नाही. तुम्हाला संरक्षित तुम्हाला काम करता येईल.
एरोस्पेस ध्येय जर आपलं प्रकारचे चांगलं असेल, सगळ्या आपलं ध्येय मध्ये तुम्हाला काम गाठण्याचं करता येईल, सर काम होतं, करता पण आपण येईल. एरोस्पेस plan ला A, B, C आपण केला पाहिजे. ध्येयामध्ये आपलं जे टार्गेट आहे त्याच्यापेक्षा जर आपल्याला नाही जमलं तर आपण ध्येय प्लॅन बी बघितला पाहिजे. काम करता विविध येणार आहे. प्लॅन बी मध्ये जर आपण सक्सेस नाही झालो तर आपण प्लॅन सी मध्ये गेलं त्याच्यानंतर पाहिजे. आपल्याला communication हे सर्व बाबी आपल्या क्षेत्रामध्ये निश्चित डिप्लोमा तुम्हाला पाहिजे. तुम्हाला त्याच्यानंतर आपल्याला येऊ शकतात. communication बारावी तुम्हाला नाही त्या ठिकाणी करण्यासाठी पाहिजे, पदवी तुम्हाला पाहिजे, पाहिजे, करता येईल. दोन वर्ष बारावी अवलोकन तुम्हाला कोर्स उत्तीर्ण कामाला पाहिजे, तुम्हाला पदवी पाहिजे, एकदा print तुम्हाला media आहे, दोन वर्ष मीडियामध्ये तुम्हाला नोकरी करता येते. आणि पुढचा विषय की आपल्याला Communication संवाद media साधण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला expertise media मध्ये मिळते, करता येते. संवादामध्ये आपण आणि फार PhD कमजोर सुद्धा आहोत. करता येते. Communication जर्नलिझम मध्ये अशी तुम्हाला communication communication करता येते. संवाद करत नाही. चांगला PhD कोर्स आहे, सुद्धा करता करता येते. येते. अशी तुम्हाला जे जे काही communication जर्नलिझम चांगला कोर्स आहे. करतो, आणि information अशी तुम्हाला द्वारे जे काही तुम्हाला कोर्सेस चांगला चांगला करिअर सुद्धा निवडता येतं. अनौपचारिक कोर्स द्वारे तुम्हाला चांगला करिअर नोकरी सुद्धा निवडता संभाषण जे येतं. असेल ते आपल्याला तुम्ही स्वतःचा स्वतःचा व्यवस्थापन कौशल्य करू विकसित शकता, असतं की व्यवसाय करू आपल्याला शकता, फायदा करिअरच्या आणि संधी व्यवस्थापन तुम्ही formal करू शकता. नक्की विचार करा. आणि सर्व formal करिअरच्या communication संधी तुम्हाला तुम्ही मिळाली. सांगितलं पाहिजे. ज्याला काही कौशल्यामध्ये विचार विचार करा. करा. सुद्धा B नावाने plan असेल, B नाही त्यामुळे जमला, plan B नाही formal जमला, communication plan केलं A पाहिजे. जमला नाही. अशा अनेक त्याच्यात प्रकारचे आपण plan जर A मध्ये जा, plan B नुसतं जर नाही आपल्याला काही जमला. येतच नाही तर मग आपण अशा नुसतं अनेक बोलून प्रकारचे बोलून संधी संभाषण करून वेगवेगळ्या आपण काय केलं plan पाहिजे. मध्ये आहेत. विचार करा पाहिजे. Verbal सर्व communication साक्षरता निवडायला म्हणजे ज्याच्यात ज्याच्यात आपल्याला कुठेतरी कामाच्या ठिकाणी विचार आपल्याला करा, सर्वाधिक जे काही संवाद career करता आला बद्दल पाहिजे. आमची आवड आणि धाडस करता आलं पाहिजे. जास्त महत्व आहे. जे काही तोंडाने career बोलता आलं capacity, पाहिजे. आवड आणि आणि बघतो की निवड महाराष्ट्रामध्ये अनेक जास्त महत्व आहे. मानवी बुद्धिमत्ता, capacity capacity, जास्त आहे. ही सर्व तोंडाने तारखे बोलत म्हणजे नाही. मला त्या ठिकाणी हे सर्व बुद्धिमत्ता हे जे आणि किरकोळ तुम्हाला जे मला उदाहरण चांगलं सांगितलं career तुम्ही, निवड दिला असेल. हा मला संदेश घ्या की आवडला आपण तो. तोंडाने मला बोलणं career म्हणजे हार्दिक शुभेच्छा. निवड दिला. संभाषण धन्यवाद. करणं मला अत्यंत अपेक्षा महत्त्वाचं करतो. आहे. स्पीक मला विथ द career माउथ, करता स्पीक बाय हार्दिक माउथ शुभेच्छा. हे तुम्हाला धन्यवाद. महत्त्वाचं असेल. जय हिंद. त्यात आपली लय, वेग, आपला जो जे बोलण्याची पद्धती, आपला जो स्वभाव, आपले विचार हे सर्व बोलण्यामुळेच समजत असतं समाजामध्ये आणि आपल्या टीमला सुद्धा. त्यात आपण हे भाषण त्या पद्धतीने केलं पाहिजे. आपण लिखितमध्ये सुद्धा आपण संवाद करू शकतो. आपल्याला कुठल्या तरी एखाद्या माध्यमाला जर लिखित संभाषण द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते देता आलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की ईमेल करावं लागतात, लेटर्स लिहावं लागतात, आपल्याला वेगवेगळ्या ऑर्डर लिहावं लागतात, ड्राफ्टिंग करावं लागतं. एक ते गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे पत्र लिहावं लागतात. हे सर्व करण्यामध्ये तुमचं रिटर्न कम्युनिकेशन म्हणजे ज्याला आपण ड्राफ्टिंग म्हणतो ते सुद्धा खूप चांगलं असलं पाहिजे. चांगलं असताना तुमच्यामध्ये शब्दचा तुमचा अभ्यास पाहिजे. शब्द संग्रह चांगला जर तुमचा असेल तुम्हाला रिटर्न कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला खूप चांगला स्कोप आहे. हे सुद्धा तुम्ही समजून घ्याच. आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे आपण दृश्यमान संभाषण म्हणजे आपण ज्यावेळेला समोर कोणाकडे बघतो, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देतो, PPT हे आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळेला आपल्याला समजते की आपण काय बोलतोय, काय वाचतोय, काय लिहितोय, काय दाखवतोय. या सर्व गोष्टी आपल्याला चित्राच्या द्वारे तुम्हाला संभाषण करून सांगता आले पाहिजेत. इट्स कॉल्ड ए व्हिज्युअल कम्युनिकेशन. आपण काळजीपूर्वक ऐकलं सुद्धा पाहिजे. कारण काय होतं, आपण संभाषण जरी करत असलो पण आपण समोरच्याचं सुद्धा ऐकून आपल्याला कुठेतरी चांगला रिप्लाय देता आला पाहिजे. हे सुद्धा तुम्हाला या संभाषणद्वारे सांगता येईल. हे सर्व करिअरसाठी उपयोगाचे आहेत. ज्यांचं करिअर काढवायचं असेल त्यांना संवादसुद्धा महत्त्वाचा आहे. ही इतर जे टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत आज थोडक्यात सांगतो. सद्विवेक बुद्धी तुमच्यामध्ये असली पाहिजे, तर्क करता आलं पाहिजे, चौकटी बाहेरचे विचार तुम्हाला करता आले पाहिजे, भविष्याचे वेध घेताना योग्य निर्णय घेता आला पाहिजे आणि स्वप्न बघताना आपल्या दिवसाची स्वप्न बघायची, रात्रीची स्वप्न न बघता चांगले स्वप्न बघताना त्याच्यामध्ये तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. आपलं ध्येय